आज सकाळी सकाळीच देवपूजा झालेली होती, कारण आज आहे बैलपोळा. त्यामुळे लवकर लवकर कामं आटपायची होते. नैवेद्य घेऊन शेतात पण जायचं आहे, त्यामुळे मग लवकर लवकर कामं करत आहे. बैलाची पण हे झालेली आहे, पूजा झालेली आहे. मातीचे बैल आहे आणि मेढे पण ठेवलेले आहे. प्रत्येक दारामध्ये मेढे ठेवलेले आहे. आमच्या इथे तर अशी पद्धत आहे मेढे ठेवण्याची. हे मातीच्या बैलाची पूजा करून घेतली आहे. पूजा बघू शकता आणि प्रत्येक दारामध्ये मेढे आहे ठेवलेले. इथे आता मी ब्लँकेटवरती वाळू घालत होती, कारण वातावरण पण साफ दिसलेलं होतं. त्यामुळे मग ब्लँकेट वाळू घातलं. ब्लँकेट वाळू घालणं झाल्यावर इथे आम्ही गौर आहे ठेवलेली आमची, कारण हरतालिकेसाठी अशी गौर पेरावी लागते. त्यामुळे ही आहे आमची फुलझाडं. ही आहे आमची गौर झाकून ठेवलेली आहे. कमी प्रकाशात आणि काळोखात ठेवावी लागते, जेणेकरून ती चांगल्या प्रकारे उगवते आणि हिरवी कंच राहते. बघू शकता आमचे झाडं. आणि घराच्या बाहेर पण मेढे ठेवलेले आहे. प्रत्येकाच्या घरासमोर दिसेल मेढे. ही अशीच पद्धत आहे. आणि आता देवाला पण नैवेद्य दाखवलेला आहे. त्यानंतर आम्हाला जायचं आहे शेतात, त्यामुळे आम्ही लवकर लवकर करत आहे. आणि मी जायच्या अगोदर जे ब्लँकेट वाळू घातलं होतं ते काढून आणते. हे बघा, गौर पेरली आहे, पण थोडंसं एखादा उंदीर वगैरे फिरला असेल इथे. ही पण बघू शकता, ही चांगली आहे, चांगले निघत आहे, हिरवी कंच होते. पाऊस येईल म्हणून मग मी हे ब्लँकेट काढायला आली होती वरती. खाली घेऊन जाते, जेणेकरून पाऊस आला तर मग ओलं नाही होणार. आता शेतात जायचं आहे पूजा करायला बैलजोडीची. त्यानंतर बैलजोडीसाठी आम्ही हार पण तयार केले आणि बेलपत्र पण तयार केले आहे. तेच शेतात घेऊन जायचं आहे, नैवेद्य पण न्यायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बैलपोळ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.